फायनली बघितलेला आहे फर्स्ट शो शिवरायांचा छावा. कसा वाटतो चित्रपट? शिवरायांचा छावा एकदम उत्तम पिक्चर आहे. जसे मी दिग्पाल लांजेकरांचे सगळे स्टार्टिंगपासून सगळे मूवी पाहिलेत. हा पण एक त्यातला खूप वन ऑफ द बेस्ट मूवी आहे आणि बघितला अजून याच्या पुढेही कंटिन्यू आहे. तर मला वाट बघतो याच्या पुढचा टू बी कंटिन्यूवाला कसा एपिसोड असेल. दिग्पाल लांजेकर ज्या प्रकारे तू आता बोलला की दिग्पाल लांजेकरनी 5 चित्रपट ऐतिहासिक बनवले त्याच्यापूर्वीचे, हा किती वेगळा दिसतोय? थोडा वेगळा आहे. स्टोरी लाईन थोडी वेगळी आहे. जसे पहिलेही होते मूवी तसंही हाही उत्कृष्टच आहे. अजून थोडं मला असं वाटतं की याच्यापेक्षा बेटर झालं असतं, पण तरीही खूप छान आहे हा मूवी. बाकी सगळ्यांची कामगिरी चित्रपटामध्ये, बाकी सर्वांची कामं खूप छान आहेत, उत्तम आहेत. स्पेशली ज्यांनी भूषण पाटील ज्यांनी संभाजी महाराज, खूप छान डायलॉग, खूप छान आहेत. आवाज खूप छान होता त्याचा. डायलॉग्स देण्याची डिलिव्हरी खूप छान आहे. एव्हरीथिंग गुड. जर साहित्यिकरित्या बघितला किंवा ऐतिहासिक किंवा इतिहासरित्या बघितलं तर किती चांगल्या प्रकारे दर्शवण्यात आलं आहे हा गोष्ट. ऐतिहासिकरित्या बघितलं तर अजून थोडं बोललं ना की अजून थोडं काम करायला पाहिजे. गाणी वगैरे कशी त्याच्यापूर्वी गाणी खूप छान, ट्रॅक्स वगैरे बघितले दिग्पाल लांजेकरच्या अल्बम्समध्ये तर सगळे सुपर डुपर हिट असते. हे कशी या अल्बमची गाणी खूप छान आहेत. 2 गाणी आहेत बेसिकली यामध्ये, तर दोन्ही गाणी खूप उत्कृष्ट आहेत. ओके. प्रेक्षकांना पाहायला आवडेल का चित्रपट? हो, प्रेक्षकांना नक्की पाहायला आवडेल. ओके. जाता का 5 पैकी गुण असतील आपले? 5 पैकी 4. थँक्यू सो मच. कसा वाटलं? मस्त मूवी होता. काय बेस्ट वाटलं चित्रपट पाहताना? काय मजा आली? मजा म्हणजे शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची भूमिका केली ती खरंच मस्त होती आणि ओव्हरऑल जे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे चांगले आहेत. सगळ्यांची भूमिका मस्त आहे. कंटिन्यू पाहायला आवडेल दुसरा पार्ट. नाईस. 5 पैकी किती गुण द्या? आउट ऑफ 5. थँक्यू. खूपच छान होता. काय बेस्ट वाटलं चित्रपटामध्ये पाहताना? काय महाराजांची ॲक्टिंग, संभाजी महाराजांची खूपच छान होती. साहित्यिकरित्या किंवा इतिहासरित्या जर चित्रपट बघितला तर किती चांगल्या प्रकारे भव्य प्रकारे प्रेझेंट केला. प्रत्येक मराठ्याने हा पिक्चर बघितलाच पाहिजे. आणि आता ही गर्दी थोडी कमी होती दुपारचं टायमिंग, पण आता संध्याकाळच्या शोला तर बघूया किती गर्दी आहे. सगळ्यांची कामगिरी कशी आहे चित्रपटामध्ये? खूपच सुंदर. खूप प्रेक्षकांना पाहायला आवडेल? हो आवडेल. का नाही. काय 5 पैकी गुण असतील? 5 पैकी 5. दिग्पाल सरांनी खूपच म्हणजे खूप उत्तम केलं आहे त्यांचे. म्हणजे पिक्चर आहेत जे अष्टक आहेत, अष्टकातला हा वेगळा भाग आहे. तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची खूप मतलब चांगली इतिहास दाखवला आहे. तो बुराणपूर वगैरे जे आपल्याला काहीच माहितीच नाही. तर त्यामध्ये तानाजी झाला किंवा पावनखिंडाला अतिशय उत्तम पिक्चर आहे. याच्यापूर्वी 10 किती वेगळा बनवला प्रकारे तसाच जसे त्याचे अष्टक आहेत तसाच आहे मूवी तो. आणि इतिहासरित्या किंवा आपण साहित्यिकरित्या जर हे चित्रपट बघितलं तर किती खूप उत्तम पिक्चर आहे. खूप उत्तम आहे. त्याच्याबद्दल गाणी वगैरे पण खूप उत्तम आहे. किती कोणता एखादा सीन असा एखादा म्हणजे ते जेव्हा ते बुराणपुरावर अटॅक करतात घोड्यावरनं, जेव्हा ते हे भिंत हे तोडतात, तो एक सीन खूप आवडला. काय 5 पैकी गुण असतील? 5 पैकी महाराजांच्या पिक्चरला गुण देऊच नाही. 100 पैकी 100. प्रेक्षकांसाठी काय? खूप प्रेक्षकांसाठी जावाच पिक्चर बघायला. खूप उत्तम पिक्चर आहे. खूप उत्तम. थँक्यू सर. मस्त आहे. काय भारी वाटलं? काय मस्त वाटलं? ॲक्शन भारी आहे. संभाजी महाराजांची रोल त्यांनी मस्त केलेला आहे. मस्त आहे बघण्याला. काय आपण आतापर्यंत फक्त पुस्तकामध्ये वाचले, ज्वलंत इतिहास बघताना कसं वाटतं? एकदम शार येण्यासारखं आहे मूवी. आता जस्ट फर्स्ट स्टार्ट आहे यांचा. तर आता नवीन एपिसोड येत जातील. त्याने एक इतिहास दाखवलाय, ते पुढे येत जातील. अजून सगळ्यांची कामगिरी वगैरे एक नंबर. भूषण पाटील ज्यांनी संभाजी महाराजांची एक नंबर रोल आहे. एकदम सूट होणारा रोल आहे त्यांना. हां. आणि बाकी प्रेक्षकांसाठी काय आव्हान असेल? बाकी प्रेक्षकांसाठी सगळ्यांनी येऊन जरूर बघावा, एवढंच मी त्यांना आव्हान करेन. थँक्यू.